श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. वज्रयोगाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनावर पडू शकतो. चला तर जाणून घेऊयात या 5 राशींमध्ये तुमची रास आहे का. 19 जून 2026 रोजी दुपारी 2:53 अशुभ वज्रयोग सुरू होणार आहे. हा योग 20 जून 2026 रोजी दुपारी 12:48 पर्यंत राहील. या काळात आणि त्यानंतर काही दिवस 5 राशींसाठी वेळ फारसा चांगला राहणार नाही. वज्रयोगाचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनावर पडू शकतो. चला तर जाणून घेऊयात या 5 राशी कोणत्या आहेत. पहिली रास आहे वृषभ. अचानक मोठा खर्च समोर आल्याने घराचे बजेट बिघडू शकते. तसेच एखादी मौल्यवान वस्तू हरवू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटेल. याशिवाय नातेवाईकांशी असलेले संबंध आणखी बिघडू शकतात. पुढची रास आहे मिथुन. मौल्यवान वस्तूंची नीट काळजी न घेतल्यास ती खराब होऊ शकते किंवा तुटू शकते. या काळात तुम्हाला गुप्त शत्रूंचाही सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या बाबतीत घरातील ज्येष्ठ मंडळी तुमच्याबद्दल चिंतेत राहू शकतात. पुढची रास आहे सिंह. विरोधक सक्रिय राहिल्यामुळे तुम्ही तणावात राहू शकता. तसेच एखाद्या अनावश्यक गोष्टीवर जास्त खर्च होऊ शकतो. या काळात व्यवसायातही अपेक्षित नफा मिळण्याची शक्यता कमी आहे. यानंतरची रास आहे धनु. खर्च वाढल्यामुळे नोकरी किंवा व्यवसाय करणारे लोक चिंतेत राहू शकतात. तसेच कर्जाचा हप्ता वेळेवर भरण्यात अडचणी येऊ शकतात. या काळात प्रवासाचा विचार करणाऱ्यांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहाल. लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांच्यात मान सन्मानात वाढ होईल. पदोन्नतीच्या अनेक संधीही मिळू शकतील. पुढची रास आहे कुंभ. ज्या लोकांना आधीपासून एखादा गंभीर आजार आहे, त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते. तसेच व्यवसायात योग्य निर्णय न घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय नातेसंबंध बिघडल्यामुळे तुम्ही मानसिक तणावात राहू शकता. तब्येतीची योग्य वेळी काळजी घेतली तर निदान लवकर होईल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. मित्रांची चांगली मदत मिळेल. या काळात एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते. आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.